नमस्कार. जनसत्ता आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण फोंडशिरसमध्ये आहोत. फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली असून आपल्याबरोबर तात्या आहेत. तात्या, काय सांगाल एकंदरीत आता या फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये वातावरण कसं आहे? नमस्कार, मी संतोष महामुनी, फोंडशिरस. फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये आमचे नेते आदरणीय अर्जुनसिंह मोहिते पाटील साहेब उभा आहेत. त्यांचा दांडगा या मतदारसंघामध्ये तरुण वर्गामध्ये जास्त लोकप्रिय आहेत आणि आजपर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. त्यामुळं अर्जुनदादासाठी हा फोंडशिरस जिल्हा परिषद गट एकदम सोपा जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे पंचायत समितीसाठी उमेदवार मधुबा पाटील यांच्या सुनबाई, त्यामुळं फोंडशिरसमध्ये त्यांच्याबरोबर ते उमेदवार ओढून येतील. एकंदरीत वातावरण आता इथं कोणत्या पक्षाचं चांगलं? आत्ता सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे. फक्त अजून प्रचार दोन्ही पार्टीचा प्रचार स्लोमध्ये आहे. मध्यंतरी अपघाती निधन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं झाल्यामुळं थोडंसं प्रचारात थंडाई आहे. मग एकंदरीत आता विरोधकांकडून असं बोललं जातं की एकीकडे धनशक्ती आणि जनशक्ती अशी एकत्र एकवटलेली दिसून येते या फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, तसं काय नाही. धनशक्ती जनशक्ती नाही. शेवटी ही जनतेची निवडणूक आहे ना, त्यामुळं जनतेनं हातात घेतली तर कुठलीही पार्टी निवडून येऊ शकते ना. पण तरी पण राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलं वातावरण आहे. कारण राष्ट्रवादी किंवा जनशक्ती म्हणण्यापेक्षा एकीकडे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती हरिदास पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवत आहेत आणि एकीकडे अर्जुनसिंह मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत. म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं बरोबर आहे की, परंतु उमेदवाराला पण थोडासा काहीतरी अनुभव पाहिजे. तो कमीत कमी उमेदवार ग्रामपंचायतीला निवडून आला पाहिजे किंवा पंचायत समितीला किंवा एखाद्या सोसायटीवर त्याला जनतेचं काम करण्याचा अनुभव पाहिजे. तसं आपल्यासमोर जी उमेदवार आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अर्जुनदादांना पंचायत समितीचा अनुभव आहे. जिल्हा परिषद त्यांनी लढवलेले, जिल्हा परिषद पण मध्ये काम केलेलं आहे, त्यांनी सभापती म्हणून काम पाहिलेलं आहे आणि जनतेशी नाळ जोडलेला उमेदवार आहे. त्यामुळं धनशक्ती आणि जनशक्तीचा काहीच विषय नाही, जनतेचं काम होणं महत्त्वाचं आहे फक्त. मग एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचारामध्ये देखील सक्रिय आहात. मतदारांमध्ये पोहोचताना तुम्ही कोणता मुद्दा घेऊन मतदारांमध्ये जात आहात? मतदारामध्ये आपल्या अडचणी सोडवणे आणि गावाचा विकास करणे, निधी जास्त खेचून आणणे, रस्ते, मूलभूत गरजा ज्या आहेत ते रस्ते, वीज, पाणी ह्या लोकांच्या गरजा सुटल्या पाहिजे त्या. आणि प्रत्यक्ष म्हणजे आपले जे अर्जुनदादा आहेत ते प्रत्येक लहान लहान कार्यकर्त्याकडे सुद्धा त्यांचा नंबर आहे. त्यामुळे कुठे अडचण आली तर ते प्रत्यक्ष दादांना फोन करून सांगू शकतात. असं काय नाही की बाबा एखादा मोठा नेता आणायचा त्याला मध्ये घेऊन दादांकडे जायचं, असा काय विषय नाही. प्रत्यक्ष दादांचं अगदी कुठल्याही कार्यक्रमाला येतेच जाते. त्यामुळं प्रत्यक्ष संपर्क अगदी छोट्या कार्यकर्त्याबरोबर सुद्धा आहे दादांचा संपर्क. बरं, जर समजा या जिल्हा परिषद गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील निवडून आले तर त्यांना संपर्क साधण्यासाठी इथं कुठं त्यांचं ऑफिस वगैरे असणार आहे का पुढं डायरेक्ट त्यांना अकलूजला जावं लागली त्या लोकांना? ऑफिस आता ते त्यांचं म्हणजे डायरेक्ट संपर्क झाल्यानंतर ऑफिस करायची काही आवश्यकता नाही ना. सर्व आणि जरी कारखान्यावर सुद्धा भेटू शकतात ना दादा, का 24 तास कारखान्याच्या निमित्तानं असतात तिथं सदाशिवनगर कारखान्याला. आणि भविष्यात समजा ऑफिस काढायचं म्हणलं तर काढूही शकतील. ओके.